नमस्कार, आपण पाहता SBN मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाइन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। विठ्ठल मंदिरातील हनुमान द्वार जवळ जमिनीत सापडली गुप्त खोली। 3 फुटांची व्यंकटेशाची मूर्ती, दगडी पादुका आणि इतर मूर्ती आढळल्या। केरळमध्ये मान्सून दाखल। महाराष्ट्रात 10 जून रोजी पावसाचं आगमन होणार, तर विदर्भात उन्हाचा प्रकोप कायम। पुढील 2 दिवस तीव्र उष्णतेची लाट। चांगले उमेदवार निवडून येण्याआधीच कार्यकर्त्यांनी केला डीजे बुक। संजय काकांचे समर्थकांनी हॅट्रिक होणार असल्याचा केला दावा। सत्तेसाठी वडिलांसारख्या शरद पवारांना सोडून जाणाऱ्या मुश्रीफांनी धमकी देऊ नये। माफीनाम्यावर रवींद्र धंगेकरांचा कोल्हापुरातून पलटवार। मुंबई लोकलच्या महामेगा ब्लॉकमुळे कल्याण डोंबिवलीकरांनी लोकलचा प्रवास टाळला। रेल्वे स्थानकांवर नेहमीपेक्षा कमी गर्दी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील मोठा गट काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत। लोकसभा निकालापूर्वी सुनील तटकरे यांचा मोठा दावा। ड्रायव्हरला डांबून ठेवल्याप्रकरणी विशाल अग्रवाल, सुरेंद्र अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी विशाल अग्रवालचा ताबा पुणे पोलीस घेणार। आशिष शेलार यांच्या तक्रारीची दखल। उद्धव ठाकरेंचा शब्द तपासणार। निवडणूक आयोगाच्या हालचालींना वेग। भाजपला राज्यात जेमतेम 8 जागा मिळतील, त्यापेक्षा एकही जागा मिळणार नाही, विजय वडेट्टीवार यांची गॅरंटी। धनगर आरक्षणासाठी पुन्हा न्यायालयीन लढा। पुनर्विचार याचिकेद्वारे दाद मागणार। गोपीचंद पडळकरांची भूमिका। हेडलाइन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। उमेदवार निवडून येण्याआधीच कार्यकर्त्यांनी केला डीजे बुक। सांगली लोकसभा निवडणुकांमध्ये राज्याचं लक्ष केंद्रित झालंय, तर दुसरीकडे आपलाच उमेदवार निवडून येणार म्हणून अनेकांनी पैजा लावल्या आहेत। तर काहींनी आता 4 जूनची तयारी म्हणून डीजे सुद्धा मिरवणुकीसाठी बुक केलाय आणि याची चर्चा जोरदारपणे रंगलेली आहे। या डीजे बुक केल्याची पावती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होते। यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख जवळ आली असतानाच भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या चुरस असताना सांगलीच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे, तर दुसरीकडे दोन्ही उमेदवारांचे समर्थक आपापला उमेदवार विजयी होईल असा दावा करत आहेत। तर कवठे महांकाळमधील संजय काकांचे समर्थकांनी 4 जून रोजी काकाच विजयी होणार आणि हॅट्रिक करणार असा दावा करत आहेत आणि या समर्थकांनी काकांच्या विजय मिरवणूक काढण्याची जय्यत तयारी सुद्धा केली आहे। या मिरवणुकीसाठी कवठे महांकाळ शहरातील डीजे सुद्धा बुक करण्यात आला आहे। या डीजे बुकिंगची पावती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे। आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी कवठे महांकाळ तालुक्याचे सर्व पदाधिकारी व संजय काका पाटील कट्टर समर्थक आम्ही ह्या झालेल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी संपूर्ण जिल्हाभर ऊन पाऊस न म्हणता या सर्व प्रक्रियेमध्ये प्रचार यंत्रणा आणि काकांचं कॉम्प्लेट जनतेपर्यंत पोहोचवून काकांचं काम लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। या केलेल्या कामाच्या आत्मविश्वासाच्या बळावरच आम्ही काका किमान 1 लाख मताच्या वरती निवडून येतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे। म्हणूनच आम्ही कवठे महांकाळ शहरामध्ये काकाची भव्य अशी मिरवणूक त्या दिवशी विजयी मिरवणूक काढायचा असा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठीच हा डीजे आम्ही बुक केलेला आहे। काकांनी संपूर्ण जिल्हाभर जे काम केलेलं आहे, पाणी संपूर्ण जिल्हाभर जे काम केलेलं आहे आणि या तालुक्यातील
जनतेला शेतीसाठी पाणी देण्याचा जो काय त्यांनी उपक्रम हाती घेतलेला आहे, हा लोकांना विश्वास आहे की बाबा आज शेजारच्या गावामध्ये पाणी आले, उद्याच्याला माझ्याही गावामध्ये पाणी येईल, या आत्मविश्वासाच्या आणि ह्या विश्वासाच्या बळावर या संपूर्ण जिल्ह्यातील जनतेने संजय काकांना मोठं मताधिक्य दिलेलं आहे आणि निश्चितच काका 1 लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार आहेत, एवढा आत्मविश्वास आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आहे। डीजे आमची भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष अजित भोसले आणि मी असा आणि आमचे सर्व कार्यकर्ते आम्ही सर्वांनी मिळून हा डीजे बुक केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली। पुण्याचं रक्त पिऊन मोठं होणाऱ्या तावरेला भर चौकात फाशी द्यायला हवी, रवींद्र धंगेकर कोल्हापुरात कडाडले। कोल्हापूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यात काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत। उडता पंजाबसारखं उडतं पुणे किंवा उडता महाराष्ट्र म्हणायची वेळ आली आहे। पोलीस सुपाऱ्या घेऊन काम करत आहेत, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। कल्याणीनगर अपघात प्रकरणात रक्त फेकून देण्यापर्यंत गुन्हा ससून रुग्णालयाच्या लॅबमधील डॉक्टरांनी केला। पुण्याचं रक्त पिऊन मोठं होणाऱ्या तावरेला भर चौकात फाशी द्यायला हवी, असं वक्तव्य काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलं आहे। ते कोल्हापुरात बोलत होते। पुणे अपघात प्रकरणात ब्लड अहवालात फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरेंचा मोठा हात होता। रवींद्र धंगेकर म्हणाले, ललित पाटील प्रकरणी मी देखील हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। मी कोणाची माफी मागणारा कार्यकर्ता नाही। धंगेकर हा घाबरणारा माणूस नाही। सत्तेपायी वडिलांसारख्या शरद पवार यांना सोडून जाणाऱ्या मुश्रीफ यांनी धमकी देऊ नये। मी पुणेकर आहे, मी घाबरणारा नाही। 4 तारखेनंतर मी विधानसभेत नसेन तर लोकसभेत असेल। पुण्याचं रक्त पिऊन मोठं होणाऱ्या तावरेला भर चौकात फाशी द्यायला पाहिजे। पोलीस सुपाऱ्या घेऊन काम करत आहेत, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। तानाजी सावंत हा भ्रष्टाचारी माणूस आहे। सगळ्याच विभागात भ्रष्टाचार होत आहे। महसूल असो किंवा गृह खाते असो, हे महाराष्ट्राला लुटायला निघाले आहेत। पुण्यातील नागरिक गप्प बसणार नाहीत, हे लक्षात आल्यानंतर 2 पोलीस निलंबित केले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पुण्यात काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत। उडता पंजाबसारखं उडतं पुणे किंवा उडता महाराष्ट्र म्हणायची वेळ आलेली आहे। लोकशाही पद्धतीने मी रस्त्यावर उतरलोय। पब संस्कृती थांबलीच पाहिजे ही भूमिका आहे। पुण्यामध्ये देशभरातील सर्व शहरातील मुलं शिकण्यासाठी येत आहेत। या प्रकरणानंतर इतर देशातील शहरातून येणाऱ्या मुलांच्या पालकांचे फोन येत आहेत, असं रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत। बघा, हसन मुश्रीफ साहेब कसे वाटतात हे त्यांना माहीत आहे। ते ज्येष्ठ आहेत आणि त्यांच्या काळामध्ये अशा पद्धतीचा अधिकारी चुकीचं काम करतो हे त्यांना माहिती आहे। आणि अजय तावरेसारखा कुठंतरी एक त्याचा भाऊ सभापती असं मी ऐकले। म्हणजे हे जे लागेबंदे हसन साहेबांबरोबर आहे ते नक्की। आता हे असू द्या, याच्याबद्दल काय नाही, कोणी कोणाचे मित्र असू शकतात, पण अजय तावरे हा किडनी रॅकेटमध्ये व्यसन होतं आणि अनेक प्रकरणामध्ये तो डिफॉल्टर होता। अनेक त्यांनी रिपोर्ट बदलायचं काम केलं, त्याच्यावर तक्रारी होत्या आणि त्याच्याबरोबरचे अनेक डॉक्टर आहेत त्यांच्या बदल्या झाल्या, पण अजय तावरे त्या ठिकाणी घट्ट बसून होता। म्हणजे याचा अर्थ की हे प्रशासन त्याला आपलं हे सत्ताधारी लोक त्याच्या पाठी आणि कुठल्याही पाठिंब्याशिवाय हे होऊ शकत नाही। डॉक्टर काळेंनी खुलासा केला की ह्याच्यामध्ये मला अनेक मंत्र्यांचे फोन आले, अजय तावरेसारखा डिफॉल्टर माणसाला ठेवण्याचं काम हसन मुश्रीफ साहेबांनी केले, डीननी बोलले आणि मग डीनचीच सक्तीच्या रजेवर पाठवलं। मला एक शंका आहे डीनमध्ये, तर आज डीन काळे डीन म्हणून आहेत, हे मॅटमधून आलेले सरकारला चॅलेंज करून हा डीन म्हणून आले। तर मला एक शंका अशी वाटते की ह्यांच्या मनाचा कोणतरी अधिकारी नेमायचा आणि ह्या प्रकरणामध्ये सगळे जे पुरावे मिळेल हे नस्तेनाबूद करायचे आणि त्याला क्लीन चिट द्यायची अजय तावरेला, अशी एक शंका माझ्या मनामध्ये येते। ह्याचाही अभ्यास आपल्याला करावा लागेल। ह्याच्यामध्ये जे पोलीस निलंबित अधिकारी आहेत त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे। पोलीस आयुक्तांना माझी हितनं विनंती, मी ना ऐकलं तर मी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मी परत माझं आंदोलनाला सुरुवात करणार आहे। ह्याच्यामध्ये ज्या अजय तावरेंनी पैसे घेऊन रिपोर्ट बदलले त्याच अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन 2-2 एफआयआर केल्या। म्हणजे पोलीस आयुक्तांनी आपलं ते बाबा दुसऱ्याचं ते कार्ट, तर त्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबितची कारवाई करावी, निलंबितबरोबर त्यांची फौजदारी कारवाई करावी, त्यातनं रिकव्हरी मिळली पाहिजे। राज्य महसूल विभागाचे राजपूत साहेब आहेत, जे महानगरपालिकेने पब पाडलेत, म्हणजे ते बेकायदेशीर होते म्हणून पाडलेत, मग त्या पबला परवानगी दिली कशी?
हा महत्त्वाचा मुद्दा. जे शंभूराजे देसाई पुण्यामध्ये येतात, त्यांची मुलगी पुण्यामध्ये शिकते आणि एक कुटुंबिक पुण्याचं नातं त्यांच्यावर जोडलेलं आहे. पण हा अधिकारी एवढे प्रचंड प्रमाणात पैसे घेतो हे जर महसूल मंत्र्याला माहीत नसेल तर त्या पदावर ते का राहतात, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की मला हक्कभंगाची नोटीस पाठवण्यापूर्वी ह्या राजपूतवर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ह्याचा सगळ्यात तपास करून पुणेकरांचा आवाज, पुणेकर म्हणून किंवा एक कुटुंब प्रमुख म्हणून जे मी बोलतो त्याला मला त्यांनी सपोर्ट केला पाहिजे. तर मला हक्कभंगाची नोटीस देऊन त्यांना काय मिळणार आहे. आणि त्यांनी जर हक्कभंगाची नोटीस दिली तर मी कार्यकर्ता निवडणुका हा सगळा पाठ बाजूला आहे, राजकारण हे बाजूला आहे. आमदारकी खासदारकी ही मुकुट जर माझं पुन्हाच सुरक्षित नसेल तर हा मुकुट घेऊन फिरणार कशाला मी, हे मी बाजूला ठेवून. पण कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या केलेली पापं ही रस्त्यावर जाऊन त्यांच्या मतदारसंघात जाऊन उघडी करेन. कारण शेवटी हा माझा प्रश्न नाही, आपल्या सर्वांचा प्रश्न आहे. आपल्याही परिवारातले पुण्यामध्ये लोक आहेत, तुमचे कुटुंब आहेत, तुमची बी सगळी मित्रपरिवार आहे, नातेवाईक आहे. कारण पुणे आता ग्लोबल पुणे होत असताना हे हाताला काम देणार आहे, शिक्षणाचं पुणे शहर आहे आणि हे पुणे शहर देशाला एक दिशा देणारं पुणे शहरामध्ये अशा पद्धतीचं काम करत असताना मंत्र्यांचा जर वर हास्य त्यांना असेल आणि त्याची चौकशी करणार असेल आणि माझी करणार असेल तर त्यांच्या मतदारसंघात जाऊन मी माझं काय म्हणणं आहे हे त्यांच्या घरापाशी जाऊन मी मांडेल. कारण त्यांनाही लक्षात येईल की आपल्या कुटुंबाचीही मुलं पुण्यात शिकतात, त्यांची कोणतरी काळजी करतात. त्यासाठी कार्यकर्ता राष्ट्राला होतो, मी कुठल्या पक्षाचा आहे त्यापेक्षा कार्यकर्ता आहे ह्याची जर त्यांना जर जाणीव नसेल आणि ह्याची जर कल्पना नसेल आणि माझ्यावर हक्कभंग आणला तर मला काही फरक पडत नाही. कारण मी या सिस्टीमच्या विरोधात लढतो आहे. मला उद्या काही कायदेशीर माझ्यावर कारवाई झाली तर मला एक तर मी तुम्हाला इथनं जाहीर करतो की त्यांनी मला पैसे भरपाई मागितली आबरू नुकसान तर मी देऊ शकत नाही. त्याच्या बदले मी जेलला बी जायला तयार आहे. कुणी मला जेलला पाठवलं ते मी पुणेकरांचा आवाज सोडणार नाही. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली. मध्य रेल्वेवरील 3 दिवसांच्या जम्बो मेगा ब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी. मध्य रेल्वेवरील जम्बो ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे. आपल्या खासगी वाहनाने मुंबईकर हे कामाच्या दिशेने निघालेले आहेत, त्यामुळे मुलुंड ते कांजूरच्या दरम्यान पूर्व द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई. कल्याणमध्ये 3 दिवसाच्या मेगा ब्लॉकच्या पहिल्या दिवशी बस सेवा वेळेवर नसल्याने प्रवासी संतप्त. मध्य रेल्वेचा 3 दिवसांचा जम्बो मेगा ब्लॉकचा आज पहिला दिवस असून रेल्वे प्रशासनाच्या आवाहनानंतर अनेक कंपन्यांनी आपल्या कामगारांना वर्क फ्रॉम होम दिल्याने स्टेशन परिसरात तुरळक गर्दी असून महत्त्वाचे काम शासकीय कर्मचारी आणि ज्या कंपनीने सुट्टी दिली नाही त्या कर्मचाऱ्यांची स्पेशल परिसरात गर्दी पाहायला मिळाली आहे. वेळेवरती रेल्वे नसल्याने प्रवाशांनी बसने प्रवास करण्याचा निश्चय करत बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मात्र कल्याण पश्चिम येथील बैलबाजार चौकात बस स्थानकावरती बस येत नसल्याने एक दीड तास बसची वाट पाहत प्रवाशांना उभं राहावं लागत आहे. ST आणि पालिका प्रशासनाने जादा बस सोडण्याचं आवाहन केलं आहे. मात्र बस नसल्याने सुविधा देण्याबाबत प्रशासन फेल गेल्याचा आरोप करत पहिल्या दिवशी असे हाल आहे तर पुढील 2 दिवसात काय करायचं असा प्रश्न संतप्त प्रवासी उपस्थित करत आहेत. 2 तास झालं इथं बसची वाट पाहत आहे, बस काही येत नाही आणि प्रशासनाने जे आम्हाला आश्वासन दिलं होतं की पब्लिकला की बाबा बसेस जादा सोडू, लोकल फेल गेले, लोकल मेगा ब्लॉक असल्यामुळे, तर इथं तर काहीच नाही आहे. 2 तास झाले पब्लिक, हे बघा तुम्ही सगळे 2 तास झालं उभे आहेत. मग हे प्रशासन फेल आहे ना यार, तुम्ही सांगा ना मला. हां, मग आम्ही काय करायचं, जॉबला जायचं नाही का? प्रशासन आम्हाला भरून देणार आहे का काय? हां, काय नाव आहे तुमचं? अनिल काळे. बस नाही, काय बोलत नाही. म्हणजे नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे. इथे कोणतरी अधिकारी उभे राहिले पाहिजे होते आणि त्यांनी वेळेमध्ये बस सोडण्या वगैरे पुढे काटून ट्रॅफिक अडकलाय याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे होतं. हे काहीच नाही आहे. इतर वेळेला बस तरी असतात, आज तर बसच नाही दिसत आहेत कारण सगळ्या बसेस ट्रॅफिकमध्ये आहे. आता आमचे जे मित्र लोक आहेत ते पण तिकडून फोन करतात की आम्ही पण अडकलो इकडे ट्रॅफिकमध्ये वगैरे, सगळीकडे कामं चालू आहेत, त्याचं काही नाही आहे. एवढं सगळं काम करायचं होतं, आता रेल्वे बंद होते तर सगळं नियोजन पहिलंच केलं पाहिजे होतं व्यवस्थित. आता त्याच्यामध्ये सर्वसामान्य जे खाजगी क्षेत्रातला नोकर आहे त्याचं पूर्णतः नुकसान आहे. गव्हर्नमेंटवाले त्यांना पैसे भेटतील, सगळं पगार देऊन, खाजगी क्षेत्रवाल्यांचं काय आहे त्यानंतर काहीच मिळणार नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कल्याण.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रुई गावात नुकसानग्रस्त रेशीम शेतीची केली पाहणी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत। या दरम्यान त्यांनी बीड जिल्ह्यातील रुई गावात दुष्काळी भागाची पाहणी केली। गेवराई तालुक्यातील रुई गाव हे रेशीम उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। तब्बल 1200 एकर शेतजमिनीवर रेशीम शेती होत असते, परंतु यंदाच्या दुष्काळामुळे संपूर्ण 1200 हेक्टर शेतजमिनीवरील रेशीम शेती उद्ध्वस्त झाली आहे। त्यामुळे रेशीम उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत। याच गावातून कोट्यावधी रुपयांची रेशीम शेतीमुळे उलाढाल होती। यंदा मात्र दुष्काळाने रेशीम शेतीला फटका बसला आहे। दरम्यान बांधावर पाहणी करण्यासाठी आलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या शेतातूनच राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांना फोन लावला। दोघांचेही फोन नॉट रिचेबल होते। शेतकरी संकटात असताना मंत्री मात्र नॉट रिचेबल असल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत। सरकार या शेतकऱ्यांना दबण्याचं काम करत आहे। भाजपप्रणीत सरकार आहे। शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका काँग्रेसची आहे। या सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे। मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे। महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थाच राहिलेला नाही। मुंबईसारख्या शहरात जिथे सरकार राहते, पुण्यासारख्या शहरामध्ये सरकार राहते, त्या ठिकाणी सुद्धा कायदा सुव्यवस्था साबित नसेल तर पुण्याच्या ग्रामीण भागात काय अवस्था असेल, महाराष्ट्राच्या अनेक शहरात अनेक ग्रामीण भागामध्ये काय अवस्था असेल। श्रीमंत गर्भश्रीमंत लोकांसाठीच ही लोकशाही आहे आणि सामान्य माणूस त्यांच्या गाडीखाली दाबला गेला आणि त्याचा मृत्यू झाला तरी त्याची काळजी नाही, पण गर्भश्रीमंताच्या पोराला पिझ्झा बर्गर चारायचा, त्याला निबंध लिहायला लावायचं, अशा पद्धतीची परिस्थिती आहे। आणि म्हणून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन राज्यामध्ये दुष्काळाच्या बाबत आणि हे कायदा सुव्यवस्थेच्या बाबतचं लोकांना स्पष्ट सांगावं, ही भूमिका आमची आहे। पण मुख्यमंत्री सुट्टीवर चालले गेले आणि मंत्री विदेशात चालले गेले, ही परिस्थिती महाराष्ट्रात आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड। महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार सुरेशभाऊ खाडे व भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस माननीय मोहन वनखंडे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका माजी सभापती महिला व बालकल्याण सौ अस्मिता सलगर, सामाजिक कार्यकर्ते श्री संदीप सलगर। कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा माननीय नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक नरवाड ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच श्री मारुती रामा जमादार, उपसरपंच सतीश कुमार माळी, सदस्य रामकृष्ण आवटे, कुमार गायकवाड, जयश्री पाटील, कविता पाटील, अणुसुया बन्ने, श्रियांशु लिंबिकाई, महादेव भेंडवडे, भाजपा नेते राजेंद्र बन्ने, तानाजी माळी, सुखदेव शेळके, MK माळी, BK कांबळे, प्रवीण कणप आणि भाजपा कार्यकर्ते नरवाड। महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे आणि सुमनताई खाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्षा प्राजक्ता कोरे, विजयनगर ग्रामपंचायत सरपंच प्रियांका माळी, उपसरपंच सारिका कोरे, माजी सरपंच राजू कोरे आणि विजयनगर ग्रामपंचायत सर्व सदस्य।
महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक खटाव सरपंच माननीय रावसाहेब बेडगे, लिंगनूर सरपंच माननीय मारुती उर्फ पिंटू पाटील। मिरज विधानसभा क्षेत्राचे अभ्यासू नेतृत्व प्रदेश सरचिटणीस अनुसूचित जाती मोर्चा भाजपा महाराष्ट्र राज्यश्री मोहन वनखंडे सर यांना 50व्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक वड्डी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच कुमारी यशोधरा राजे महेंद्रसिंह शिंदे सरकार, गटनेते ग्रामपंचायत वड्डी महेंद्रसिंह शिंदे सरकार, उपसरपंच ग्रामपंचायत वड्डी माननीय रमेश अण्णा नाईक, ग्रामपंचायत सदस्य श्री कल्लाप्पा नाईक, श्री चंद्रकांत खोबरे, कुमार अभिजित मगदूम, कुमार राकेश वाघमारे, सौ पुष्पाताई येसुमाळी, सौ सुनीता नाईक, सौ जयश्री मगदूम, सौ पुष्पाताई मगदूम, सौ वर्षा वाघमारे, ग्रामसेवक सौ शीतल जाधव मॅडम आणि सर्व ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ वड्डी तालुका मिरज। महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार सुरेश भाऊ खाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत वड्डी कुमारी यशोधरा राजे महेंद्रसिंह शिंदे सरकार, गटनेते ग्रामपंचायत वड्डी माननीय महेंद्रसिंह दादा शिंदे सरकार, उपसरपंच ग्रामपंचायत वड्डी माननीय रमेश अण्णा नाईक, ग्रामपंचायत सदस्य श्री कल्लाप्पा नाईक, श्री चंद्रकांत खोबरे, कुमार अभिजित मगदूम, कुमार राकेश वाघमारे, सौ पुष्पाताई येसुमाळी, सौ सुनीता नाईक, सौ जयश्री मगदूम, सौ पुष्पाताई मगदूम, सौ वर्षा वाघमारे, ग्रामसेवक सौ शीतल जाधव मॅडम आणि सर्व ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ वड्डी तालुका मिरज। विठ्ठल मंदिराच्या गुप्त तळघरात सापडल्या प्राचीन मूर्ती 12 ते 13व्या शतकातील मूर्ती असल्याचा दावा। विठ्ठल मंदिराच्या गुप्त तळघरात प्राचीन मूर्ती सापडल्या आहेत। या सर्व मूर्ती 12 ते 13व्या शतकातील असल्याची माहिती मिळत आहे। विठ्ठल मंदिरातील गुप्त तळघरात पुरातन मूर्ती सापडल्या आहेत। या तळघरात 2 व्यंकटेश मूर्ती सापडल्या आहेत। अजूनही पुरातत्व विभागाकडून तळघराची पाहणी सुरू आहे। या तळघरात मोठ्या आकाराच्या 2 व्यंकटेश मूर्ती सापडल्या आहेत। काही मूर्ती छोट्या आकाराच्या आहेत तर काही मूर्ती मोठ्या आकाराच्या आहेत। या तळघरात देवाच्या पादुका देखील सापडल्या आहेत। व्यंकटेशाच्या दोन्ही मूर्ती या 3 ते 3.5 फूट लांबीच्या आहेत। तसेच या तळघरात काही नाणी देखील सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। काल रात्री मंदिराचं काम सुरू असताना गुप्त तळघर असल्याची माहिती मिळाली होती। पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अद्यापही तळघरात तपासणी सुरू आहे। जसं दुपारी माननीय शेळके साहेबांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये जे सांगितलं की काल रात्री काम करताना एक पोलीस सदृश वास्तू आढळून आली। आज आम्हाला त्यांनी काल रात्री पत्र लिहिल्यानंतर आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा आत्ता मी आतमध्ये जाऊन बघितलं। आतमध्ये एक 5 बाय 5 फुटाचं एक चेंबर आहे आणि त्याच्या आतमध्ये गेल्यावरही एक आणखी चेंबर आहे। तिथे खूप मोठ्या प्रमाणात माती वगैरे साचलेली आहे। वरून 2 आणि 3 मोठ्या दगडी मूर्त्या, 2 छोट्या आणि एक पादुका असे एकूण 6 ऑब्जेक्ट तिथं दिसून येतात। तो मातीवर खूप साऱ्या बांगड्याचे तुकडे, मातीच्या बांगड्या, काचाच्या बांगड्या, खूप सारे तुकडे आहेत आणि काही नाणी आहे जे मॉडर्न नाणी असेल 5 पैसे 10 पैसे आता ज्या चलनात नाही आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। तर आत्ता आम्ही पूर्वी माती काढण्याचं काम करतो। माती काढायला आम्हाला अर्धा पाऊण तास लागेल। त्याच्यानंतर आम्ही मूर्ती जे क्लीन होईल त्यानंतर ती मूर्ती बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो। कशाची मूर्ती आत्ता तर निश्चित सांगता येत नाही, फार अंधार आहे आणि माती असल्यामुळे म्हणजे लगेच बोलणं उचित होणार नाही। ते आधी समजून घ्यावं लागेल, बाहेर काढावं लागेल, नंतर सांगता येईल। दगडाच्या मूर्ती ते आता बघू आपण नाही, एकदम तातडीने अंदाज देणं चांगलं नाही। आता आम्ही ते कामच करत आहोत। अर्ध्या 1 तासानंतर ते मूर्त्या काढण्याचं काम करू, तेव्हा बाहेर आल्यावर आपल्याला बघता येईल आणि आपण
तो अंदाजही सांगू शकू की नेमका कोणता. एक 6 बाय 6 फुटाचा चेंबर आहे. नाही, सिमेंटचं नाही आहे, चुन्याचं प्लास्टर आहे. हां. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पंढरपूर. मी धमक्यांना भीक घालत नाही. शंभूराज देसाईंच्या त्या नोटिशीला सुषमा अंधारेंचं उत्तर. पुण्यातले बेकायदेशीर पब आणि बार विरोधात पुण्यात केलेल्या आंदोलनानंतर राज्य शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उत्पादन शुल्क विभागावर केलेले आरोप खोटे असल्याचं म्हणत त्यांनी सुषमा अंधारे यांच्यासह रवींद्र धंगेकर यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली होती. दरम्यान या नोटिशीवर सुषमा अंधारे यांनी उत्तर दिलं आहे. मी कुठल्याही धमक्यांना भीक घालत नाही, माझी लढाई चालूच ठेवणार असल्याचं म्हणत सुषमा अंधारे यांनी शंभूराज देसाई यांनी पाठवलेल्या नोटिसीवर प्रतिक्रिया दिली आहे. पुढे अंधारे असंही म्हणाले आहेत की गुटखा, सिगारेट यावर बंदी घालण्याचं काम केलं पाहिजे. तर शंभूराज देसाई स्वतः सभागृहात तंबाखू चोळत असतात आणि मी त्यांच्या वर्मावर बोट ठेवलं तर मी तुमच्या अब्रू नुकसानीचा दावा टाकेल अशा धमक्या देत आवाज बंद करत असतात. आरोग्य विभाग, वैद्यकीय विभाग या सगळ्याच विभागांना भ्रष्टाचाराने किती पोखरून काढलेला आहे. ही सगळी व्यवस्था किती तिचा भोंगळपणा जो आहे तो उघडा पडलेला आहे. एक्साईज खात्याबद्दल तर न बोललेलं बरं, कारण जेव्हापासून सन्माननीय मुख्यमंत्रीपदावर शिंदेसाहेब आणि त्यांचे 40 लोक सत्तेमध्ये बसलेले आहेत, विशेषतः शंभूराजे देसाईंनी एक्साईजचं खातं सांभाळलेलं आहे, तेव्हापासून नाशिक असेल, संभाजीनगर असेल किंवा पुणे परिसर असेल, या सगळ्या परिसरामध्ये सातत्याने ड्रग्जचे साठे सापडत आहेत. यावर आम्ही एक्साईजच्या माणसाला काय बोलावं? जी एक्साईजची व्यक्ती सभागृहामध्ये तंबाखू चोळत असते. खरं तर ज्यांनी दारू, तंबाखू, विडी, सिगारेट, गुटखा याला पायबंद घालण्यासाठीचे काम केले पाहिजे, तेच स्वतः सभागृहात तंबाखू चोळत असतात आणि त्यांच्या वर्मावर बोट ठेवलं की मी तुमच्यावर अब्रूनुकसानीचा दावा टाकेल, मी तुमच्यावर केस ठोकेल असं म्हणत आवाज बंद करतात. मला वाटतं लोकशाही व्यवस्थेमध्ये विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो आणि विरोधकांची प्रश्न जे विचारले गेलेत त्याला उत्तर द्यायला सत्ताधारी बांधील असतात. हे शंभूराज देसाईंना कदाचित ज्ञात नाही आहे. हुकुमशाही व्यवस्थेत वावरल्यासारखे ते जेव्हा मी याच्या त्याच्यावरती केस ठोकेन म्हणतायत त्यावेळेला मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की आधी ठिकठिकाणी सापडलेले ड्रग्जचे खाते, ललित पाटील प्रकरणात झालेली नाचक्की आणि आत्ता ज्या काही पद्धतीने पुण्यामध्ये चालू असलेले पब, बार आणि तिथले व्यवहार, या सगळ्यांनी जी पूर्ण खात्याची आबरू चव्हाट्यावर आलेली आहे ती कशी सांभाळता येईल ते बघा. राहिला प्रश्न आमच्यावर दावे ठोकायचा, तर तुम्हाला जर असं वाटत असेल की असे दावे ठोकून किंवा दावे ठोकण्याची भाषा करून तुम्ही सुषमा अंधारेचा आवाज बंद करू शकाल, तर मी पुन्हा एकदा सांगते, पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन, जात आणि धर्म या संकल्पनांच्या पलीकडे जाऊन, एक आई म्हणून, एक बहीण म्हणून, एक मुलगी म्हणून आणि एक शिक्षिका म्हणून तुमच्या कुठल्याही दाव्यांना, कसल्याही केसेसना, कसल्याही धमक्यांना भीक न घालता मी माझी लढाई चालू ठेवणार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे. भाजपला राज्यात जेमतेम 8 जागा मिळतील, त्यापेक्षा एकही जागा जास्त मिळणार नाही, विजय वडेट्टीवार यांची गॅरंटी. भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता आम्ही सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो असं म्हणत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी मोठं विधान केलं होतं. आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक दावे प्रतिदावे करत आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्या होत्या. अशातच आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याच मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या वक्तव्याचा फटका सगळीकडेच बसतोय. कर्नाटक, महाराष्ट्रामध्ये देखील तो दिसून येतोय. त्यामुळे आता भाजपला महाराष्ट्रात जेमतेम 8 जागा मिळतील, त्यापेक्षा एकही जागा जास्त मिळणार नाही असा विश्वास सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी बोलवून दाखवला आहे. देशातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना हटवायचं हे जनतेनं नजरेत ठेवलंय. पंतप्रधानांनी बोलण्याची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळेच मनमोहन सिंग यांनी
टिप्पणी केलेली आहे त्यावरून समजून घ्यायला हवं की आपण कुठल्या पदावर आहोत आणि कुठल्या व्यक्तीने कुठल्या स्तरावरील राजकारण करावं. यापेक्षा दुर्दैव या देशाचं कधीच झालं नाही. 10 वर्ष साधू संतांना विचारलं गेलं नाही. मात्र आता पंतप्रधान मोदी यांना निवडून आणण्यासाठी वाराणसीत साधूंच्या बैठका घेतल्या जात आहेत. उत्तर प्रदेशमध्ये साधारण 25 जागा आम्ही जिंकणार, तर बिहारमध्ये भाजपा साफ झालेली आहे अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सगळीकडेच बसतोय, देशात बसतोय, पंजाबमध्ये बसतोय, हरियाणामध्ये बसतोय, कर्नाटकामध्ये साफ झाले आहेत, महाराष्ट्रात साफ होणार आहेत. 8 जागा जेमतेम भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मिळतील. त्यापेक्षा अधिकची एकही जागा मिळणार नाही, मी 4 दिवस पूर्वी सांगतोय. आणि त्यापेक्षा या देशातून मोदी सरकारला हटवणं हाच एकमेव उद्देश जनतेने नजरेसमोर ठेवला आहे. ज्या पद्धतीनं असंबंधित बोलून देशाच्या पंतप्रधानांची जी बोलण्याची पातळी ती आता लोकांनी बघितली. त्यावर मनमोहन सिंग साहेबांनी, आमच्या माजी पंतप्रधानांनी जे काही टिप्पणी केली तो एक धडा दिला. त्यावरून समजून घ्यायला पाहिजे की कुठल्या स्तरावरचं राजकारण आणि कुठल्या पदावरच्या व्यक्तीने करावं यापेक्षा दुर्दैव या देशाचं कधीच झालेलं नाही. आणि म्हणून सांगतो की अधपतन झालेलं आहे. ते किती बैठका घेऊ देत. वाराणसीमध्ये आज साधूंच्या बैठका घ्याव्या लागल्या. 10 वर्ष साधूंना विचारलं नाही, पण साधूंना आता आवाहन करायला लागलं की नरेंद्र मोदीजींना निवडून आणायचं. ही अवस्था त्यांची झालेली आहे. इथेही सुद्धा जर आजची स्थिती अशी आहे की त्यांची ती जागा सुद्धा अडचणीच्या असं लोक सांगतात, तिथे सुद्धा नरेंद्र मोदींजींना फाईट द्यावं लागेल, झुजावं लागेल विजय संपादन करायसाठी. ही अवस्था आहे. म्हणजेच युपी मध्ये साधारणतः आम्ही 45 जागेच्या आसपास जागा जिंकत आहोत. बिहारमध्ये साफ झाली आहे बीजेपी आणि आघाडी. महाराष्ट्रात तर साफ झालीच आहे. त्यामुळं पंजाब असेल, हरियाणा असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, केरला असेल, आसाम असेल, उडीसा असेल, यामध्ये पूर्णतः एकतर्फा देशातील वातावरण हे इंडियाच्या बाजूला आहे. आणि इंडियाची सरकार 5 तारखेला 4 तारखेला संध्याकाळी येणार, निकालानंतर 5 तारखेला स्थापन होणार. हा आता कुठेही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई. तीन लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला योजनेचा लाभ. पुण्यातील चितळेंकडून तुकाराम मुंढेंचा मंत्रालयात सत्कार. राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. दुधाला अनुदान देण्यासंदर्भात मंत्रिमंडळात बैठकीतच हा निर्णय झाल्यानंतर सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना 5 रुपयांचं अनुदान जाहीर केलंय. यामुळे 5 रुपयांच्या सबसिडीसह दूध उत्पादक शेतकऱ्यांना 32 रुपयांचा दर मिळण्यास सुरुवात झालेली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा ठरलेल्या या निर्णयाची अंमलबजावणीस पारदर्शक आणि गतिमानतेत होतच आहे. या विभागाचे सचिव तुकाराम मुंढेंच्या गतिमान आणि नियोजनबद्धतेमुळे मागील 2 महिन्यात 3 लाख शेतकऱ्यांना 226 कोटी रुपयांच्या सबसिडीचं वाटप करण्यात आलं. त्यामुळे विविध दूध संघाच्या मालकांनी एकत्र येत तुकाराम मुंढेंचा सत्कार केला. बाजारात दूध उत्पादक कंपन्यांच्या दूध पिशव्यांचे दर वाढलेले असून शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळत नसल्याची ओरड सातत्यानं होत असते. त्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनांनी आंदोलनं केली आहेत. शेतकऱ्यांच्या दुधाला जास्त भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून सातत्यानं होत होती. या मागणीचा विचार करून राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता. गेल्या 3 महिन्यांपासून शेतकऱ्यांना या अनुदान योजनेचा लाभ मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे. रेल्वे प्रवास टाळा, कारण आता 3 दिवस विशेष मेगा ब्लॉक. 930 लोकल फेऱ्या रद्द, 72 एक्सप्रेस रद्द. मुंबईकरांसाठी 3 दिवस रेल्वे प्रवास जिकिरीचा ठरणार आहे. मध्य रेल्वेने शुक्रवारी मध्यरात्री 12:30 वाजल्यापासून महा मेगा ब्लॉकला सुरुवात केली आहे. तब्बल 63 तासांचा हा महा मेगा ब्लॉक आहे. रविवारी दुपारी 3:30 मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे या दिवसात गरज नसेल तर रेल्वे प्रवास टाळण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील 10 आणि 11 क्रमांकाच्या फलाटाची लांबी वाढवण्यात येत आहे. तसेच ठाणे स्थानकावरील 5 आणि 6 फलाट क्रमांकाची रुंदी वाढवण्यासाठी हा विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉक दरम्यान तब्बल 930 लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच 72 एक्सप्रेस रद्द केल्या आहेत. शेकडोंच्या संख्येनं लोकल शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत.
रेल्वेचा मेगा ब्लॉक सुरू होताच पहाटेपासून रेल्वे स्थानकावर दिसणारी गर्दी दिसत नाही. कल्याण डोंबिवली रेल्वे स्टेशनवर शुकशुकाट आहे. रेल्वे प्रशासनाकडून ठाणे ते CST दरम्यान 3 दिवसांचा जम्बो मेगा ब्लॉक सुरू आहे. शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून सुरू असलेला मेगा ब्लॉक रविवारी दुपारपर्यंत सुरू राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात फलाट क्रमांक 10 आणि 11 तर ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 5 आणि 6चं रुंदीकरण काम सुरू असल्यानं जम्बो मेगा ब्लॉक घेतला गेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई. महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. शुभेच्छुक पाटगावचे लोकनियुक्त महिला सरपंच सौ उर्मिलाताई पाटील, गटनेते तुकाराम पाटील, सोसायटी संचालक अमित पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल पाटील, युवा नेते संदीप सावंत, पहलवान जगदीश चव्हाण, शासकीय कलाकार मानधन समिती सांगली जिल्हा उपाध्यक्ष भाजपचे नेते रवी भाऊ मोरे. महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आणि सुमनताई खाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य तथा मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महिला माननीय ज्योतिताई कांबळे. महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका प्रभाग क्रमांक 20 चे माजी नगरसेवक योगेंद्र दादा थोरात. महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका प्रभाग क्रमांक 7 चे माजी नगरसेवक माननीय गणेश दादा माळी. सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री तथा कामगार मंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आणि माननीय सौ सुमनताई सुरेश भाऊ खाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सुशांत दादा खाडे, युवा मंचचे जयगोंड कोरे, विक्रम पाटील, उमेश हार्गे, स्वप्नील मिर्जे, ज्योती कांबळे, राज कबाडे, रमेश मेंढे, महेश तायरे. महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सदस्य ग्रामपंचायत माजी लोकनियुक्त सरपंच संस्थापक शेतकरी विकास सोसायटी सलगरे माननीय तानाजी महादेव पाटील, लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत सलगरे, माजी सभापती पंचायत समिती मिरज, माजी सदस्य जिल्हा परिषद सांगली सौ जयश्री तानाजी पाटील.
जनतेच्या मनातील आमदार पुन्हा आपल्या आशीर्वादासाठी। मल्लेवाडी गावचा भूमिपुत्र, सामान्य कुटुंबातील अतिशय नम्र आणि अभ्यासू व्यक्तिमत्व, गेली तब्बल 20 वर्ष सतत जनतेच्या सेवेत कार्यरत। 2019च्या मिरज विधानसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराला घाम फोडत 65,971 मते मिळवून विजयाच्या शिखरावर पोहोचलेल्या जनतेच्या मनातील आमदार माननीय श्री बाळासाहेब होनमोरे यांना पुन्हा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे। सर्वसामान्यांचा आधार, मिरज विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास आणि हरदृष्टी दूरदृष्टी लाभलेल्या बाळासाहेब होनमोरे या जनतेच्या सेवकास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, मिरज तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, मिरज तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस, सर्व पदाधिकारी आणि राष्ट्रवादी प्रेमी मिरज तालुका। नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। विठ्ठल मंदिरातील हनुमान द्वारजवळ जमिनीत सापडली गुप्त खोली, 3 फुटांची व्यंकटेशाची मूर्ती, दगडी पादुका आणि इतर मूर्ती आढळल्या। केरळमध्ये मान्सून दाखल, महाराष्ट्रात 10 जून रोजी पावसाचं आगमन होणार, तर विदर्भात उन्हाचा प्रकोप कायम, पुढील 2 दिवस तीव्र उष्णतेची लाट। चांगले उमेदवार निवडून येण्याआधीच कार्यकर्त्यांनी केला डीजे बुक, संजय काकांचे समर्थकांनी हॅट्रिक होणार असल्याचा केला दावा। सत्तेसाठी वडिलांसारख्या शरद पवारांना सोडून जाणाऱ्या मुश्रीफांनी धमकी देऊ नये, माफीनाम्यावर रवींद्र धंगेकरांचा कोल्हापुरातून पलटवार। मुंबई लोकलच्या महामेगा ब्लॉकमुळे कल्याण डोंबिवलीकरांनी लोकलचा प्रवास टाळला, रेल्वे स्थानकांवर नेहमीपेक्षा कमी गर्दी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील मोठा गट काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत, लोकसभा निकालापूर्वी सुनील तटकरे यांचा मोठा दावा। ड्रायव्हरला डांबून ठेवल्याप्रकरणी विशाल अग्रवाल, सुरेंद्र अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी विशाल अग्रवालचा ताबा पुणे पोलीस घेणार। आशिष शेलार यांच्या तक्रारीची दखल, उद्धव ठाकरेंचा शब्द तपासणार, निवडणूक आयोगाच्या हालचालींना वेग। भाजपला राज्यात जेमतेम 8 जागा मिळतील, त्यापेक्षा एकही जागा मिळणार नाही, विजय वडेट्टीवार यांची गॅरंटी। धनगर आरक्षणासाठी पुन्हा न्यायालयीन लढा, पुनर्विचार याचिकेद्वारे दाद मागणार, गोपीचंद पडळकरांची भूमिका। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। एअर इंडियाच्या विमानाचा प्रताप, AC बंद झाल्यामुळे अनेक प्रवासी बेशुद्ध। एअर इंडियाच्या विमानाकडून पुन्हा एकदा प्रताप घडला आहे। एअर इंडियाचे विमान प्रवासी बसल्यानंतर 8 तास लेट झाले, त्यानंतर विमानातील वातानुकूलित यंत्रणा AC बंद होते, त्यामुळे विमानात प्रवासी बेशुद्ध पडले। दिल्लीवरून सॅन फ्रान्सिस्को येथे जाणाऱ्या विमानात घडलेल्या या घटनेबाबत सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या प्रकाराबद्दल कंपनीकडून माफी मागण्यात आली आहे। आता 20 तासांच्या उशिरानंतर हे विमान आज सॅन फ्रान्सिस्कोला रवाना होणार आहे। दिल्ली विमानतळावरून एअर इंडिया कंपनीच्या विमानाचे उड्डाण गुरुवारी दुपारी 3:20 होणार होते, परंतु 8 तास एअर इंडियाच्या विमानाचे उड्डाण झाले नाही।
तांत्रिक कारणामुळे उड्डाण झाले नाही असं स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आलं। त्याचवेळी विमानातील AC बंद असल्याने अनेक प्रवासी बेशुद्ध झाले आणि या संदर्भात अनेकांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, दिल्ली। सांगलीच्या जतमध्ये चाऱ्याचा तुटवडा, छावण्यांची वाढती मागणी, मात्र आचारसंहितेमुळे मदत मिळणं कठीण। सांगलीच्या जत तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता आणि दाहकता अधिकच वाढलेली आहे। जत तालुक्यातील पूर्व भागातील 73 गावांच्या 533 वाड्या वस्त्यांवर 97 टँकरनं पाणीपुरवठा केला जात आहे, पण चाऱ्याच्या तुटवड्यामुळे चारा छावणीची मागणी वाढू लागली आहे। दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे चारा छावणी आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर होत नसल्याचे जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी म्हटलं आहे। जत तालुक्यात दुष्काळाची तीव्रता आणि दाहकता अधिकच वाढत चालली आहे। जत तालुक्यातील पूर्व भागातील 73 गावांच्या 533 वाड्या वस्त्यांवर 97 टँकरनं सध्या माणसांना आणि जनावरांना पाणीपुरवठा केला जात आहे, पण चाऱ्याच्या तुटवड्यामुळे चारा छावणीची मागणी वाढू लागली आहे। दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे चारा छावणी आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर होत नसल्याचं जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी म्हटलं आहे। तर जत तालुक्यातील पूर्व भागातील काही भागात चारा छावणी किंवा चारा डेपो सुरू करण्याबाबत मागणी अर्ज आलेले आहेत। या अर्जाच्या संदर्भात अहवाल 1-2 दिवसांमध्ये शासनास पाठवला जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे बऱ्याच गावांचे प्रस्ताव अजूनही प्रांत तहसील कार्यालयात पडून आहेत। लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या प्रस्तावांना मान्यता देण्यात उशीर होत आहे, त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर टँकरचे प्रस्ताव मंजूर करावेत आणि दुष्काळी तालुक्यातील जनावरांसाठी चारा डेपो किंवा चारा छावण्या उभाराव्यात, अशी मागणी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली। आव्हाडांना विरोधासाठी विरोध करू नका, मनुस्मृतीच्या विरोधात भूमिका घेणारच भुजबळांचे दरेकरांना उत्तर। शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चौदार तळ्याच्या परिसरात मनुस्मृतीचे दहन केले आणि यावेळी त्यांच्याकडून अनावधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्यात आला। यावरून राज्याचं वातावरण चांगलंच तापलंय। मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली आहे। आव्हाडांच्या हातून अनावधानाने चूक झाल्याचे भुजबळांनी म्हटलंय आणि यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी भुजबळांवर निशाणा साधला होता। आता भुजबळांनी दरेकरांना उत्तर दिले। छगन भुजबळ म्हणाले की दरेकर काय म्हणाले तो त्यांचा प्रश्न आहे। आव्हाडांना विरोधासाठी विरोध करू नका, मनुस्मृतीचा चंचू प्रवेश शालेय अभ्यासक्रमात होता कामा नये, त्यांचा निषेध करा, त्याचा विरोध करा। जितेंद्र आव्हाड हे विरोधक आहेत, त्यांचा विरोध निश्चितच करा, आमचं काही म्हणणं नाही, असंही ते म्हणाले आहेत। ठीक आहे, त्यांचा तो प्रश्न आहे। माझं म्हणणं एवढंच आहे की मुख्य मुद्दा काय आहे, मनुस्मृतीचा चंचू प्रवेश आपल्या शालेय अभ्यासक्रमात होता कामा नये, त्याच्यावर थ्रस्ट द्या ना, त्याचा निषेध करा, त्याचा विरोध करा आणि हरकत नाही। तुमचं ते विरोधक आहेत आपल्या काय जितेंद्र आव्हाड तर करा, त्यांचा निषेध, आमचं काय म्हणणं नाही। परंतु पहिल्यांदा त्या मनुस्मृती आमच्या याच्यात नको, शालेय अभ्यासक्रमामध्ये हे सांगा, त्या मनुस्मृती ती जाळा जी बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली। मग ठीक आहे, फक्त विरोधासाठी विरोध नाही, आमची जी आयडियोलॉजी आहे फुले शाहू आंबेडकरांची, मनुस्मृतीच्या विरुद्ध उभं राहणं, आणि त्याच्यासाठी जो जो उभा राहील त्याच्या हातून एखादी चूक झाली तर आम्ही सांगतो झाली चूक। परंतु इथून जर मनुष्य जर मुंबईवरून तो तिकडे गेलेला आहे कुठे त्या चौदार तळ्यावर, आणि त्याच्यावर ते सुपर्णानाथ चिटणीसचे जे आहेत नातू पण आहेत तिथे, आणि त्याच्यामध्ये चुकून ते झालं, परंतु त्यांच्या पाठीमागे भावना होती की मनुस्मृती ही जाळणे आहे, ठीक आहे, चुकलं। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक। पुणे अपघातानंतर पब आणि बारवर पोलिसांच्या धाडी, प्रत्येक टेबलावर जाऊन चौकशी, आधार कार्ड मागताच पोरापोरींची तारांबळ। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणानंतर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पब आणि बार रेस्टॉरंट भोवतीचा
फास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आवळला जाणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाईंनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत पुण्यासारखा प्रकार रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि CCTVच्या मदतीने राज्य उत्पादन विभागांचे अधिकारी कार्यालयातून परिसरातील बार आणि रेस्टॉरंटमध्ये होणारे अवैध धंदे, नियमांचे होणारे उल्लंघन यावर नजर ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोर्शे कार अपघातानंतर अल्पवयीन मुलं व्यसनाच्या आहारी जात आहेत का, हा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी ॲक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. शहरातील रस्ते आणि गल्ली बोळातून ते दुचाकीवर रात्र गस्त घालतायत. या दरम्यान येणारे पब, हुक्का पार्लर आणि बारमध्ये अल्पवयीन मुलांना प्रवेश दिला जातोय का, अल्पवयीन मुलं कुठं गैरकृत्य करतायत का, यावर आता पोलीस करडी नजर ठेवत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे. तुळजाभवानी मंदिरातून देवीच्या प्राचीन अलंकारांची चोरी, छडा लावण्यासाठी पुरातत्व विभाग गोल्ड एक्सपर्टची मदत. आई तुळजाभवानीचे प्राचीन आणि मौल्यवान अलंकार गायब झाल्यानंतर श्री तुळजाभवानी मातेच्या मौल्यवान अलंकारांची पुरातत्व विभाग तज्ज्ञांकडून इन कॅमेरा तपासणी करण्यात येणार आहे. देवीच्या प्राचीन आणि मौल्यवान अलंकारांच्या वजनात तफावत आढळून आल्याचे यापूर्वीच मंदिर समितीच्या विविध समित्यांच्या मोजणीत उघडकीस आले होते. या पार्श्वभूमीवर इन कॅमेरा तपासणी करण्यात येणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिर संस्था राज्यातील एक मोठं मंदिर संस्थांपैकी एक आहे. रोज हजारो भाविक या मंदिरात येत असतात. राज्याचंच नाही तर देशभरातील भाविक तुळजाभवानी मंदिराच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे मंदिर संस्थानात मोठ्या प्रमाणात देणग्या देखील येतात. विशेष म्हणजे प्राचीन आणि मौल्यवान अलंकाराचे वजन कमी होण्याऐवजी काही अलंकाराच्या वजनात वाढ झाल्याच्या नोंदी आढळल्या होत्या. तुळजाभवानी मातेच्या प्राचीन आणि मौल्यवान दागिने गायब प्रकरणी महंतांसह सेवेकरी पलंगे तात्कालीन धार्मिक व्यवस्थापकावर 19 डिसेंबर 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख पुरातत्व विभाग आणि सोने तज्ज्ञांच्या मदतीने 1 ते 7 डब्यातील अलंकारांची तपासणी करणार आहेत. विविध रजिस्टर, फोटो अल्बमनुसार पाहणी करून नव्यानं नोंदी घेतल्या जाणार आहेत. यासाठी पथक तुळजापुरात दाखल झाले आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय एक यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवलेले प्रकाशराव जमदाडे हे जत तालुक्यातील माणसाच्या मनामध्ये घर करून बसलेलं आणि सर्वांना आवडणारं व्यक्तिमत्व. अशा मोठ्या मनाच्या माणसाविषयी मनात घर करणाऱ्या आणि काळजात साठवलेल्या काही आठवणी. प्रकाशराव जमदाडे यांनी राजकीय जीवनात स्वच्छ आणि निखळ भावना ठेवून काम करण्याची भूमिका ठेवली. शिवाय बाजार समिती, पंचायत समिती, सोलापूर रेल्वे बोर्ड संचालक, जिल्हा बँक संचालक आदींसह पदांना पूर्ण निष्ठेने लोकांच्या हिताचे निर्णय घेऊन निस्वार्थ भावनेनं न्याय देण्याचं काम केलं. माजी आमदार विलासराव जगताप यांच्यानंतर प्रत्येक गावखेड्यात कार्यकर्त्यांशी आणि नागरिकांशी नाळ जोडणारा, त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना सर्वतोपरी मदत करणारा आणि भावी विधानसभेचा सक्षम दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. जत तालुक्यातील जाणकार आणि अभ्यासू नेतृत्व, म्हैसाळ योजनेच्या विस्ताराबाबत सातत्यानं झगडणारे नेते आणि सांगली जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे हे जत तालुक्यातील अभ्यासू नेतृत्व आहे. म्हैसाळ विस्तारित योजनेला मंजुरी देण्यासाठी जमदाडे यांचा सिंहाचा वाटा आहे. सन 2022-2023 साली त्यांनी उपोषण केलं होतं. तत्कालीन जलसंवर्धन मंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन विस्तारित योजना जत तालुक्याला किती फायदेशीर आहे आणि वंचित गावांना पाणी देण्यासाठी त्यांनी महत्त्व पटवून दिल्याने विस्तारित योजनेला गती मिळालीच आणि दोन्ही टप्प्याच्या कामाला मंजुरी सुद्धा. जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यांनी कर्ज देऊन त्यांचं जीवनमान उंचावलं. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं आहे. पहिल्या बाजार समितीच्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर जत दुय्यम बाजार आवार समितीच्या सभापतीची
संधी त्यांना मिळाली। दुसऱ्या वेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद त्यांना देण्यात आलं। त्यावेळी सांगली बाजार समितीच्या त्रिविभाजनाचा मुद्दा गाजला। गेल्या 5 वर्षात जमदाडे यांनी खासदार संजय काका पाटील आणि आमदार विलासराव जगताप यांच्या माध्यमातून रस्ते आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला आहे। कोरोना काळात जमदाडे यांनी अनेक कुटुंबांना मदत केली आहे। कोणीही भुकेलेला राहू नये यासाठी त्यांनी सलग 2 वर्ष जीवनावश्यक किटचं वाटप केलंय। जिल्हा बँकेत निवडून आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी 95 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांसाठी OTS योजना राबवली। अंदाजे 12.5 कोटीचं व्याज बँकेच्या नफ्यातून शेतकऱ्यांना देण्यात आलं। जत तालुक्यातील शेगाव, जत, डफळापूर या 3 शाखांचं नोंदणी करण्याचं काम त्यांनी हाती घेतलं आहे। त्यासाठी 1,25,00,000 रुपये खर्च येणार आहे। जमदाडे यांनी जत तालुक्यातील रिक्त जागा, पशुवैद्यकीय महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, रस्त्यांचा अनुशेष या संदर्भात खासदारांना वेळोवेळी प्रश्न सोडवले। अशा या समाजकारणी आणि राजकारणी नेत्यास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे, खास लग्न बस्ता व आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। मिरज विधानसभा क्षेत्राचे अभ्यासू नेतृत्व, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस माननीय मोहन वनखंडेसर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सरकार ग्रुप मिरज। आशिष शेलार यांच्या तक्रारीची दखल, उद्धव ठाकरेंचा शब्द आणि शब्द तपासणार, निवडणूक आयोगाच्या हालचालींना वेग। मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपा आणि निवडणूक आयोगावर काही गंभीर आरोप केले होते। ही पत्रकार परिषद आता चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे। भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती। आता आयोग ॲक्शन मोडवर आले। भाजपचे कारस्थान असून ज्या ठिकाणी महाविकास आघाडीला मतं मिळण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी जाणून बुजून मतदानाला वेळ लावला जातोय असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता। उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे। भाजपच्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं आणि या पत्रात राज्य निवडणूक आयोगाला नेमकं त्या दिवशी पत्रकार परिषद काय झाली याची माहिती मागवली होती। त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तपासणी करून पत्रकार परिषदेचा संपूर्ण मसुदा इंग्रजीत भाषांतर करून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे। आता केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई। केरळमध्ये मान्सून दाखल, महाराष्ट्रात 10 जून रोजी पावसाचं आगमन होणार। अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाच्या झळांपासून आता लवकरच दिलासा मिळणार आहे। आनंदाची बातमी म्हणजे मान्सून भारतात दाखल झालेला आहे। मान्सूनचं केरळ आणि ईशान्य भारतात एकाच वेळी आगमन झाले। 10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे। हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात 10 जूनपासून मान्सूनला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे। नैऋत्य मोसमी पाऊस पुढे सरकण्यासाठी परिस्थितीही अनुकूल होत आहे। यामध्ये दक्षिण अरबी समुद्राचे अधिक भाग, मालदीवचे उर्वरित भाग आणि कोमोरिन क्षेत्रासह लक्षद्वीप परिसर आणि मध्य बंगालचा उपसागर, ईशान्य बंगालचा उपसागराचा समावेश असणार आहे। एकीकडे मान्सूनचं आगमन झाल्याचं पाहायला मिळतंय तर दुसरीकडे राज्यभरात उष्णतेनं कहर केला आहे। अनेक भागात तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। अशा परिस्थितीमध्ये उष्णतेपासून दिलासा कधी मिळेल याचीच वाट आज राज्यभरातील प्रत्येक नागरिक पाहत आहे।
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पश्चिम मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे आणि तो पुढे हळूहळू ईशान्य भारताच्या बहुतांश भागात पुढे सरकेल असं सांगितलं जात आहे. केरळमध्ये पोहोचल्यानंतर मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्यास 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. याचा अर्थ त्या कालावधीत मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांचा समावेश असेल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई. तर विधानसभेला 100% 288 उमेदवार उभे करणार, जरांगेंची घोषणा. पडळकर म्हणाले, ओबीसीतून आरक्षण नाही मिळणार. मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत थेट सक्रिय सहभाग घेतला नाही. कुणाला पाडायचे त्याला पाडा असं म्हणत मराठा समाजाला जरांगे यांनी आवाहन केले. मात्र जरांगे यांच्या प्रभावाचा आणि मराठा आरक्षणाचा परिणाम परभणी, जालना आणि बीड लोकसभा मतदारसंघात दिसून आला. बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारी किंवा ओबीसी असं राजकीय समीकरण ऐन निवडणुकीत पाहायला मिळालं. या जातीय समीकरणाला अनेकांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाशी जोडलं. मात्र लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहणाऱ्या मनोज जरांगे यांनी आता विधानसभा निवडणुकीमध्ये 288 उमेदवार उभे करणार असल्याची घोषणाच केली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न मिळाल्यास आपण 288 मतदारसंघातून सर्व जाती धर्माचे उमेदवार उभे करणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलेलं आहे. मनोज जरांगे एका जुन्या खटल्यासंदर्भात आज पुणे न्यायालयात आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी 4 जून नंतर उपोषण करणार असल्याचं स्पष्ट केलं. तसेच मराठा आरक्षण, बीड लोकसभा, जातीवाद आणि उपोषणावर त्यांनी भाष्य केलं. यावेळी विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात त्यांनी मोठी घोषणा केली. जर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेला 288 मतदारसंघातून उमेदवार उभं करणार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली आहे. जरांगेंच्या या घोषणेनंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोषही केला आहे. कुणबी आणि मराठा एकच आहेत, त्यामुळे जर ओबीसीमधून आरक्षण दिलं नाही तर विधानसभेला 288 मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पुणे. मोदी स्टंटबाज, यावेळी पंतप्रधान होणार नाहीत प्रकाश आंबेडकर. मोदी स्टंटबाज आहेत, यावेळी मोदी पंतप्रधान होणार नाहीत असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. स्वतःच्या आईवडिलांना शिव्या देण्याची कला फक्त मोदींकडे आहे. निवडणुकांच्या निकालावर सध्या कुणीही बोलू शकत नाही अशी परिस्थिती आहे. मतदाराने काय केलं आहे हे मतदार बोलायला तयार नाहीत, पण यावेळी मोदी हे पंतप्रधान होणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे असं आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की मोदी स्टंटबाज आहेत, ते आता पूर्णपणे लक्षात आलेलं आहे. त्यांनी स्वतःला देवसुद्धा म्हटलेलं आहे आणि स्वतःच्या आईवडिलांना शिव्या देण्याची कलाही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे एका देवाने दुसऱ्या देवाकडे साकडं घालावं हा स्टंटसुद्धा नरेंद्र मोदीच करू शकतात. त्यामुळे लोकांनी एक करमणूक म्हणून यांच्याकडे पाहावं, यापेक्षा अधिक काही नाही. ती जी राजकीय परिस्थिती आम्ही पाहिली होती, बघितली होती, ती आता वस्तुस्थितीमध्ये उतरताना दिसते अशी परिस्थिती आहे. मोदी स्टंटबाज आहेत हे आता पूर्णपणे लक्षात आलेलं आहे. स्वतःला देवसुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे आणि स्वतःच्या आईवडिलांना शिव्या देण्याची सुद्धा कला त्यांच्याकडेच आहे अशी परिस्थिती आहे. एका देवाने दुसऱ्या देवाकडे साकड घालावं हा सुद्धा स्टंटबाज नरेंद्र मोदीच करू शकतात अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे लोकांनी एक करमणूक म्हणून त्याच्याकडे पाहावं, त्याच्या पलीकडे काही नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बुलढाणा. धनगर आरक्षणासाठी पुन्हा न्यायालयीन लढा, पुनर्विचार याचिकेद्वारे दाद मागणार, गोपीचंद पडळकरांची भूमिका. धनगर आरक्षणासाठी पुन्हा न्यायालयीन लढाईची तयारी करण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टात दाद मागण्यात येणार आहे. पुनर्विचार याचिकेद्वारे न्याय मागणी मांडण्यात येईल. चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती सोहळ्यात आज भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी याविषयीची भूमिका जाहीर केली. त्यांनी मराठा ओबीसी वादासह इतरही मुद्द्यांवर त्यांचे मत मांडले. ओबीसी हक्काच्या लढाईत आम्ही भुजबळांसोबत असल्याचं पडळकर म्हणाले.
काँग्रेसची राजकीय भूमिका काय आहे मला माहीत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. मराठा समाज हा मोठा भाऊ आहे आणि ओबीसी हा लहान भाऊ आहे. मराठा ओबीसी समाजातील वातावरण दूषित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचा आरोप पण त्यांनी केला आहे. साहेब, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील लोक आहेत. अहिल्या देवींनी जेवढ्या विहीर बांधल्या त्याचं पुनर्निर्माण करण्यासाठी राज्य सरकारनं 50 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. तुम्ही तसे प्रस्ताव राज्य सरकारकडे देणं अपेक्षित आहे. मित्रांनो, धनगर समाज मोठ्या प्रमाणात येत आहे. धनगर समाजाचा हा साहेब संघर्षाचा काळ आहे. एका बाजूनं तुम्ही आमची सगळी कामं केली, पण आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आणि राज्य हायकोर्टामध्ये आमच्या विरोधात निकाल गेला. आमच्या लोकांना एवढाच विश्वास आहे की एकनाथजीराव शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब काय ना काय यामधून मार्ग काढतील. हा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे ना. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की आता मी सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका ताकदीनं दाखल करतोय. सरकार म्हणून तुम्ही आमच्या सोबत ठामपणे उभं राहावं एवढी विनंती मी सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाच्या वतीनं आपल्याला करतोय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार सुरेशभाऊ खाडे व भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस माननीय मोहन वनखंडे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका माजी सभापती महिला व बालकल्याण सौ अस्मिता सलगर, सामाजिक कार्यकर्ते श्री संदीप सलगर. कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा माननीय नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नरवाड ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच श्री मारुती रामा जमादार, उपसरपंच सतीश कुमार माळी, सदस्य रामकृष्ण आवटे, कुमार गायकवाड, जयश्री पाटील, कविता पाटील, अणुसुया बन्ने, श्रियांशु लिंबिकाई, महादेव भेंडवडे, भाजपा नेते राजेंद्र बन्ने, तानाजी माळी, सुखदेव शेळके, MK माळी, BK कांबळे, प्रवीण कणप आणि भाजपा कार्यकर्ते नरवाड. महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे आणि सुमनताई खाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्षा प्राजक्ता कोरे, विजयनगर ग्रामपंचायत सरपंच प्रियांका माळी, उपसरपंच सारिका कोरे, माजी सरपंच राजू कोरे आणि विजयनगर ग्रामपंचायत सर्व सदस्य. महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक खटाव सरपंच माननीय रावसाहेब बेडगे, लिंगनूर सरपंच माननीय मारुती उर्फ पिंटू पाटील. मिरज विधानसभा क्षेत्राचे अभ्यासू नेतृत्व प्रदेश सरचिटणीस अनुसूचित जाती मोर्चा भाजपा महाराष्ट्र राज्य श्री मोहन वनखंडे सर यांना 50व्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक
वड्डी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच कुमारी यशोधरा राजे महेंद्रसिंह शिंदे सरकार, गटनेते ग्रामपंचायत वड्डी महेंद्रसिंह शिंदे सरकार, उपसरपंच ग्रामपंचायत वड्डी माननीय रमेश अण्णा नाईक, ग्रामपंचायत सदस्य श्री कल्लाप्पा नाईक, श्री चंद्रकांत खोबरे, कुमार अभिजित मगदूम, कुमार राकेश वाघमारे, सौ पुष्पाताई येसुमाळी, सौ सुनीता नाईक, सौ जयश्री मगदूम, सौ पुष्पाताई मगदूम, सौ वर्षा वाघमारे, ग्रामसेवक सौ शीतल जाधव मॅडम आणि सर्व ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ वड्डी तालुका मिरज। महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार सुरेश भाऊ खाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत वड्डी कुमारी यशोधरा राजे महेंद्रसिंह शिंदे सरकार, गटनेते ग्रामपंचायत वड्डी माननीय महेंद्रसिंह दादा शिंदे सरकार, उपसरपंच ग्रामपंचायत वड्डी माननीय रमेश अण्णा नाईक, ग्रामपंचायत सदस्य श्री कल्लाप्पा नाईक, श्री चंद्रकांत खोबरे, कुमार अभिजित मगदूम, कुमार राकेश वाघमारे, सौ पुष्पाताई येसुमाळी, सौ सुनीता नाईक, सौ जयश्री मगदूम, सौ पुष्पाताई मगदूम, सौ वर्षा वाघमारे, ग्रामसेवक सौ शीतल जाधव मॅडम आणि सर्व ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ वड्डी तालुका मिरज। सांगली जयसिंगपूर येथे गर्भलिंग निदान करून कर्नाटकातील महालिंगपूर जिल्हा बागलकोट येथे गर्भपातावेळी महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी सांगली पोलिसांनी सांगली जयसिंगपूर आणि कर्नाटकातील डॉक्टरांसह 6 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले। त्यांना पुढील चौकशीसाठी महालिंगपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे। यापूर्वी गर्भपात करणाऱ्या डॉक्टर कविता बडनेवार या महिलेला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये संजय गवळी, संगीता संजय गवळी, विजय संजय गवळी राहणार तिघेही बुधगाव तालुका मिरज, डॉक्टर मारुती बाबासाहेब खरात राहणार कुपवाड, डॉक्टर कोठीवाले राहणार रामानंद नगर तालुका अथणी जिल्हा बेळगाव, डॉक्टर कविता बडनेवार राहणार महालिंगपूर जिल्हा बागलकोट आणि जयसिंगपूर येथील सोनोग्राफी करणारे डॉक्टर तसेच मयस सोनाली कदम यांचे गर्भलिंग निदान आणि गर्भपात करताना डॉक्टरांना सहकार्य करणाऱ्यांचा समावेश आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली। SVGI मध्ये एम्पायर 2024 प्रोजेक्ट आणि पोस्टर कॉम्पिटिशन उत्साहात संपन्न। स्वतःच्या करिअरवर लक्ष केंद्रित करा, विशालदादा पाटील। श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये एम्पायर 2024 प्रोजेक्ट, पोस्टर सेमिनार व MBA बिझनेस प्लॅन इत्यादी उत्साहात संपन्न झाले। या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री विशालदादा पाटील, चेअरमन वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना सांगली यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले। संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री सिद्धार्थ भोकरे यांच्या हस्ते माननीय श्री विशालदादा पाटील यांचा शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना माननीय श्री सिद्धार्थ भोकरे यांनी विद्यार्थी नवनवीन संकल्पना आणि प्रयोग राबवून समाज उपयोगी उपकरणे तयार करतात, त्यांना आपले महाविद्यालय एम्पायरच्या माध्यमातून मोठ्या स्तरावर संधी उपलब्ध करून देते असं आवर्जून सांगितलं। विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्य वाढीस लागावी या हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचं सांगितलं आहे। या प्रसंगी माननीय श्री विशालदादा पाटील यांच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांना आगामी काळासाठी शुभेच्छा दिल्या। उपस्थित प्रोजेक्टमधील सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी माननीय श्री विशालदादा पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे वातावरण अतिशय आनंदी आणि उत्साही आहे असं आवर्जून सांगितलं। तसेच विविध प्रोजेक्ट, पोस्टर, पेपर प्रेझेंटेशन तयार केल्याबद्दल विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि कौतुक केले। येणाऱ्या काळात तरुण पिढीने आपले लक्ष स्वतःच्या करिअरवर केंद्रित करा, समाजातील अडचण समजून घेऊन नवीन उपकरणे तयार करा असे आवाहन विद्यार्थ्यांना केले। यावेळी आपल्या महाविद्यालयीन शैक्षणिक काळातील आठवणी सांगितल्या।
ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली. अजितदादा गटात 4 जून नंतर मोठं बंड. सुनील तटकरे आमदारांना घेऊन डायरेक्ट भाजपमध्ये जाणार. येत्या 4 जून रोजी लोकसभेचा निकाल लागल्यावर अजितदादांच्या गटात मोठं बंड होणार आहे. अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे काही आमदारांना घेऊन बंड करणार आहेत. ते भाजपमध्ये जाणार आहेत असा खळबळजनक गौप्यस्फोट शरद पवार गटाच्या युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केला आहे. मेहबूब शेख यांच्या दाव्यानं एकच खळबळ उडाली आहे. अजितदादा गटाचे अनेक लोक आम्हाला फोन करत असून पक्षात प्रवेश करू इच्छित असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आमच्या पक्षात ज्यांचं सिल्वर ओकवर प्रेम आहे तेच लोक इथे राहिले आहेत. जे इकडे तिकडे पळणारे होते, दुसऱ्यांच्या घरात डोकावणारे होते, ते सगळे निघून गेले. आमच्या पक्षातून कोणी आता फुटणार नाही. सुनील तटकरे ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्या पक्षाचे बरेच आमदार 4 जून नंतर दुसरीकडे जाण्याच्या शोधात आहेत. अनेकांचे निरोप आमच्यापर्यंत येत आहेत. त्यांना आमच्या पक्षात यायचं आहे. 4 जून नंतर सुनील तटकरे हे काही आमदारांसोबत डायरेक्ट भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. कारण त्यांना शरद पवार यांच्याकडे एंट्री मिळणार नाही. त्यामुळे तो गोंधळलेल्या अवस्थेत आहे असा दावा मेहबूब शेख यांनी केला आहे. आमच्या पक्षात ज्यांचं सिल्वर ओकवर शरद पवार साहेबांच्यावर प्रेम आहे तीच लोक आता शिल्लक राहिलीत. जे इकडे तिकडे पळणारे होते, दुसऱ्याच्या घरात डोकावणारे होते, ते सगळे लोक निघून गेले. आमच्या पक्षातून आता कोणी फुटणार नाही. तर सुनील तटकरे ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्या पक्षातले बरेच आमदार हे 4 जूनच्या नंतर दुसरीकडे जाण्याच्या शोधात आहेत. बऱ्याच लोकांचे निरोप आता आमच्या पक्षाकडे यायला लागलेत आणि 4 जूनच्या नंतर सुनील तटकरे हे देखील भाजपामध्ये काही आमदारांच्या सोबत डायरेक्ट भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. कारण त्यांना शरद पवार साहेबांच्याकडे एंट्री मिळणार नाही. म्हणून आता ते गोंधळलेल्या अवस्थेत सुनील तटकरे आहेत. म्हणून आता आपला पक्ष वाचवायचा आहे किंवा आपल्या पक्षातले आमदार हे शरद पवार साहेबांकडे जाऊ नये, त्यांना आपल्याला भारतीय जनता पार्टीत घेऊन जायचंय. म्हणून ते असे काहीतरी वक्तव्य करून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न आणि स्वतःच्या पक्षाला सावरायचा केविलवाना प्रयत्न करतायत. त्यांच्या मीटिंगमध्ये देखील ते दिसून आलं. गरवारे क्लबच्या मीटिंगची जर भाषणं बघितली तर पूर्ण पराभूत मानसिकतेत अजित पवारांचा गट हा गेलेला आहे आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे देखील आता अजित पवारांची नैया ही बुडायला लागली. म्हणून ते आता भारतीय जनता पार्टीच्या नौकेत लवकरच सवार होणार आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. सांगली जिल्ह्यात एकीकडे पाण्यासाठी वणवण तर कृष्णाकाठी पाणीच पाणी. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळाच्या झळा आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना कृष्णा नदी मात्र दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठावर पाणीच पाणी पाहायला मिळत असल्याने जनतेतून आनंदी वातावरण पाहायला मिळते. तर दुसरीकडे याच पाण्याचा गैरवापर करून पाण्याची नासाडी केली जात आहे. सांगली जिल्ह्यात जत, कवठे महांकाळ तालुक्यात आणि राज्याच्या अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. उन्हाच्या दाहकतेने नद्या, विहिरी, ओढे, कॅनॉल ही कोरडे ठणठणीत पडले आहेत. जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण आणि भटकंती करावी लागत आहे. माणसाबरोबर जनावरांच्याही चाऱ्याचा आणि पाण्याचा गंभीर प्रश्न रूप धारण करत आहे. काही भागातील शेतातील उभी पिके पाण्याविना करपू लागले आहेत. अशा भीषण परिस्थिती उद्भवलेली असताना कृष्णा नदीकाठावरील नागरिकांना मात्र पाणीच पाणी उपलब्ध होत असल्याने पाण्याची कोणत्याही प्रकारची झळ त्यांना बसताना दिसत नाही. ही बाब कृष्णा नदीकाठावरील नागरिकांनी भाग्यशाली म्हणून ठरवली आहे. कृष्णा नदी दुथडी वाहत असल्याने नदीकाठावरील बोरगाव, रेठरे, हरणाक्ष, ताकारी, बऱ्हे, तांबवे, नरसिंहपूर, वाळवा, भिलवडीपर्यंतच्या भागाला पाणीच पाणी आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली. नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे मिरज मतदारसंघाचे विकास पुरुष. पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या विकास कामाचा आढावा घेणारा SBN मराठी स्पेशल रिपोर्ट. मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या रूपाने मिरज विधानसभा मतदारसंघाला एक नवीन नेतृत्व जसे लाभले तसेच एक विकास पुरुषही लाभला.
सलग 3 वेळा मिरज मतदारसंघातून विजयी होऊन हॅट्रिक करून सुरेश भाऊंनी इतिहास घडवला व काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा मिरज मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला बनवला. राज्यात विरोधी पक्षातील आमदार असताना व त्यानंतर सत्तेत असताना आमदार व त्यानंतर मंत्री म्हणून सुरेश भाऊंनी केलेली कामगिरी नेत्रदीपक आहे. कोणत्याही कामासाठी सातत्यानं पाठपुरावा करून काम तडीस नेण्याची त्यांची मानसिकता, यामुळे कोट्यावधींचा निधी विकास कामांसाठी आणणारा आमदार अशी त्यांची संपूर्ण राज्यात ओळख झाली. गेल्या 2.5 वर्षांच्या कालावधीत शहर व ग्रामीण भागातील रस्ते कामांसाठी नामदार सुरेश भाऊ यांनी बजेटमधून 228 कोटी, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 40 कोटी 32 लाख, जिल्हा नियोजनमधून 10 कोटी, अल्पसंख्याक निधीमधून 1 कोटी, प्रादेशिक पर्यटन निधीमधून 14 कोटी आणि आमदार फंडातून 5 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. तर बेडग मिरज रोड रेल्वे गेट नंबर 70 येथील रस्ता कामासाठी 41 कोटी 34 लाखांची मंजुरी आणली. तसेच HAM योजनेतून भाऊंनी तब्बल 1822 कोटी रस्त्यांच्या कामासाठी मंजूर करून घेतले आहेत. आचारसंहिता संपताच या कामांना सुरुवात होणार आहे. याशिवाय नामदार सुरेश भाऊ यांनी मतदारसंघात स्मशानभूमी सुविधांसाठी 2 कोटी 93 लाख या 2.5 वर्षात आणले आहेत. तर नगर विकासमधून 27 कोटी 24 लाख रुपयांची विकास कामे केली आहेत. मिरज शासकीय रुग्णालयासाठी भाऊंनी 14 कोटींचा भरीव निधी आजवर दिला आहे. तर असंख्य रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून सुमारे 6 ते 8 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली आहे. पूर्व भागासाठी नंदनवन असणाऱ्या कृष्णा खोरेंची आवर्तने नियमित ठेवण्यासाठी भाऊंनी स्वतः पाठपुरावा केल्याने शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे. जानेवारी 2024 मध्ये देशभर अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनामुळे एक वेगळाच माहोल निर्माण झाला होता. त्यावेळी नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या संकल्पनेतून मिरज येथे भव्य अशी अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती निर्माण करण्यात आली. जवळपास 3 लाख भाविकांनी येथे भेट देऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. संपूर्ण राज्यात हा चर्चेचा विषय ठरला. नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या या संपूर्ण कार्यात त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुमनताई खाडे, मुलगा सुशांतदादा खाडे यांचे सुद्धा मोलाचे योगदान आहे. राज्याचे मंत्री असल्यामुळे भाऊ मतदारसंघात पूर्ण वेळ थांबू शकत नाहीत. मात्र त्यांची उणीव सौ सुमनताई आणि सुशांतदादा कधीही जाणवू देत नाही. सौ सुमनताई खाडे यांचा मतदारसंघात अखंड दौरा सुरू असतो व प्रत्येक कार्यकर्त्यांची त्या आपुलकीने चौकशी करतात. तर सुशांतदादा खाडे यांनीही मतदारसंघात युवकांचं मोठं नेटवर्क तयार केलं असून भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचं काम सुरू आहे. जात, धर्म, प्रांत, गरीब, श्रीमंत, आपला, परका असा कोणताही भेदभाव त्यांनी कधीच केला नाही. भाऊंच्या विकास कामांवर आज मिरज विधानसभा क्षेत्रातील नागरिक समाधानी असून अशा या विकास पुरुषाला वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा देत आहे. 1 जून रोजी खाडे इंग्लिश स्कूल सायंकाळी 6 वाजता पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या कार्यकर्त्यांकडून भव्य सत्कार तसेच वाढदिवस साजरा करण्यात येणार असून सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन भाजप मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख काकासाहेब धामणे यांनी केलं आहे. लोकनियुक्त सरपंच रावसाहेब मल्लाप्पा बेडगे, खटाव तालुका मिरज. भाऊमुळं आमच्या खटाव गावचं पूर्ण कायापालट झालेलं आहे आणि आम्ही पूर्ण सुरेश भाऊच्या पाठीशी आमचं गाव खटाव गाव पूर्ण आहे आणि भाऊच्या वाढदिवसानिमित्त आम्ही लाख लाख शुभेच्छा भाऊंना खटाव गावच्या वतीनं सरपंच या नात्यानं मी देतो. दिनांक 1 जून रोजी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री
आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांचा वाढदिवस आहे. यांचा वाढदिवस साजरा करत असताना आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आनंद होतो. याचं कारण कार्यकर्त्यांना फंड देऊन त्यांनी चांगल्या पद्धतीनं विकास साधलेला आहे. त्यांचा उद्या वाढदिवस होतोय. या वाढदिवसानिमित्त सर्वच थरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या कार्यक्रमानिमित्त भाऊंच्या कामाची उतराई व्हावी म्हणून आम्ही सर्व मिरज तालुक्यातील कार्यकर्त्यांनी खाडे इंग्लिश स्कूल या ठिकाणी 1 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता कार्यक्रम ठेवलेला आहे. त्या कार्यक्रमाला सर्वांनी हजेरी लावून शुभेच्छा द्याव्यात एवढी मी मिरज मतदारसंघाचा प्रमुख या नात्याने विनंती करतो. मी महादेव गुंडेवाडी, सरपंच चाबुकसरवाडी. मिरज तालुक्यातलं आपलं पूर्ण शेवटचं गाव कर्नाटक बाउंड्रीवरचं आहे. येत्यात 1 तारखेला भाऊंचा वाढदिवस असल्यामुळे आपल्या गावातील आपल्या गावातील प्रत्येक संस्थेतून किंवा विकास आघाडी असू दे, सोसायटी असू देत, ग्रामपंचायत सदस्य असू दे, प्रत्येक घरटी लोकांकडून आम्ही भाऊंच्या पाठीशी आहे. मिरज तालुक्यातील पूर्ण जनता भाऊंच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहणार आहे. त्यामुळे भाऊंना आपल्या ग्रामपंचायत चाबुकसरवाडी सदस्य, सरपंच, उपसरपंच यांच्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. विठ्ठल मंदिरातील हनुमान द्वारजवळ जमिनीत सापडली गुप्त खोली. 3 फुटांची व्यंकटेशाची मूर्ती, दगडी पादुका आणि इतर मूर्ती आढळल्या. केरळमध्ये मान्सून दाखल. महाराष्ट्रात 10 जून रोजी पावसाचं आगमन होणार तर विदर्भात उन्हाचा प्रकोप कायम. पुढील 2 दिवस तीव्र उष्णतेची लाट. चांगले उमेदवार निवडून येण्याआधीच कार्यकर्त्यांनी केला डीजे बुक. संजय काकांचे समर्थकांनी हॅट्रिक होणार असल्याचा केला दावा. सत्तेसाठी वडिलांसारख्या शरद पवारांना सोडून जाणाऱ्या मुश्रीफांनी धमकी देऊ नये. माफीनाम्यावर रवींद्र धंगेकरांचा कोल्हापुरातून पलटवार. मुंबई लोकलच्या महामेगा ब्लॉकमुळे कल्याण डोंबिवलीकरांनी लोकलचा प्रवास टाळला. रेल्वे स्थानकांवर नेहमीपेक्षा कमी गर्दी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील मोठा गट काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत. लोकसभा निकालापूर्वी सुनील तटकरे यांचा मोठा दावा. ड्रायव्हरला डांबून ठेवल्याप्रकरणी विशाल अग्रवाल, सुरेंद्र अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी विशाल अग्रवालचा ताबा पुणे पोलीस घेणार. आशिष शेलार यांच्या तक्रारीची दखल. उद्धव ठाकरेंचा शब्द तपासणार. निवडणूक आयोगाच्या हालचालींना वेग. भाजपला राज्यात जेमतेम 8 जागा मिळतील, त्यापेक्षा एकही जागा मिळणार नाही. विजय वडेट्टीवार यांची गॅरंटी. धनगर आरक्षणासाठी पुन्हा न्यायालयीन लढा. पुनर्विचार याचिकेद्वारे दाद मागणार. गोपीचंद पडळकरांची भूमिका. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.